शब्द लक्ष देऊन ऐका ओ महिला मंडळ. एक, मृत्यू लोकात मरण नको देवा. आणि दोन, या अभंगाची पूर्वपीठिका आहे. जर समाजाने त्रास दिला, समाजाच्या चांगल्यासाठी चाललो, पण जर समाजाने त्रास दिला तर विठोबा मुरारी म्हणून तुम्हाला घ्यायला आला पाहिजेस. मुरारी हा शब्द सर्वश्रुत आहे. इकडं कळला मुरारी शब्द? कळला इकडं? ओ लाडकी बहीण योजना, अरे तुम्हाला नाही कळावं मुरारी शब्द असं होईल का? अहो तुमच्या हृदयातला शब्द आहे. लेख म्हणती बाबा, अरे मैत्रिणीचं लय मोठं लग्न झालं, 50,000ची साडी होती अंगावर, गुलाबजामचं जेवण होतं आणि लय मोठं कार्यालय. बापाच्या खिशात रुपया नाही बरं का. बाप म्हणतो बाई लय मोठं कार्यालय होतं का? हो ना बाबा, लय मोठं कार्यालय, गुलाबजामचं जेवण आणि एवढंच नाही बाबा, 50,000ची साडी होती मैत्रिणीच्या अंगावर. बापाच्या खिशात 1 रुपया बी नाही. बाप काय म्हणतो माहिती का? बाई काळजी करू नको, 50,000ची साडी ना, तू बोट ठेवती साडी तुझा बाप तुझ्यासाठी घेऊन देईन. लय मोठं कार्यालय. गुलाबजामचं जेवण काय 2-2 स्वीट डिश ठेवू. पोरगी म्हणती बाबा, अरे आपली एवढी परिस्थिती नाही बाबा, मी आपलं सहज म्हणले तुम्हाला, माझी अशी काही इच्छा नाही, साधं लग्न केलं तरी चालतं. बाप म्हणला बाई माझी इच्छा आहे, माझ्या पुरीचं लय मोठं लग्न बाबा. खरं सांगू का, मुरारी हा शब्द या बाप या शब्दातच जडलेला आहे. खऱ्या अर्थानं या जगाच्या पाठीवर मातृत्वानं केलेलं प्रेम आजपर्यंत सगळ्यांना लक्षात आलं, पण बापानं प्रेम केलेलं मात्र पडद्याच्या आडच राहिलं. खरं सांगू, तो पडद्याच्या आड उभा राहणारा बाप म्हणजे तो खरा मुरारी आहे. त्याला त्या अनुषंगानं पाहिला पाहिजे. नाही आईचं प्रेम का लक्षात आलं का? छत्रपती शिवाजीराजांना आईसाहेब जिजाऊंनी घडवलं हे सूर्यप्रकाश इतकं सत्य आहे. पण शुभाराजांसाठी त्याग करणारा राजा शहाजीराजे हे कर्नाटक प्रांतात राहून त्याग करत होते. हा बापही कोणाच्या तरी लक्षात आला पाहिजे. नाही कौशल्य मात्याच्या डोळ्यातलं पाणी सगळ्यांनी पाहिलं, पण लेकरांच्या विरहात रडणारा आणि मारणारा बाप हा राजा दशरथ होता. हा बापही कुणीतरी अनुभवला पाहिजे. नाही लपवा लपवा जगजेठी माझ्या बाळाला निघू नका म्हणून टाहो फोडणारी देवकी आम्ही सगळ्यांनी अनुभवलीच आहे. ढगांचा गडगडाट, पावसाची रिमझिम आणि या जीव घेणे अवस्थेत या किनाऱ्यावरून त्या किनाऱ्यावर घेऊन जाणारा बाप हा वसुदेव कुणाच्या तरी लक्षात राहिला पाहिजे. नाही खरंच सांगू का, आई सगळ्यांच्याच लक्षात राहिली हो, बाप मात्र फार कमी जणांच्या लक्षात राहिला. आई तुम्हाला सगळ्यांच्या समोर रडता आलं, आमचा बाप मात्र अंधाऱ्या खोलीतच रडत बसला. बाप स्वाभिमानी बाळा, त्याचा कणखर कणा, त्याच्या हृदयात सुद्धा लाजाळूची संवेदना, त्याची पहाडाची छाती, त्याचं हृदय गुलाब, त्याच्या घामाच्या धारांना हिऱ्या मोत्याचा रुबाब. हृदय दाटून आलं, अंतकरण भरून आलं. मुलगी म्हणते बाबा, अरे नाही बाबा आपली लय बरी भारी परिस्थिती. खरं सांगू का, इथं बसताना कोणीही मुलीला विचारा, बापाची परिस्थिती लय भारी नव्हती, पण खरं सांगा नाही लग्न लय मोठं केलं का नाही? केवढा मोठा मंडप, काय कार्यालय, काय जेवणाचा थाट, जी पाहिजे ती वस्तू लिकीसाठी दिली. पोरगी म्हणते बाबा, अरे कर्ज बाजारी होता, घर बायकानं मुलं यांना जगवण्यासाठी बाप होतो वेडा पिसा एक पैशासाठी. आज एका पैशासाठी वेडा पिसा झाला. सावकाराचे उमरेज जावले, पण बसणाऱ्या कोणीही लिकीला विचारा तर तिच्यावर सगळ्यात जास्त जगात कुणी प्रेम केलं तर तिच्या बापाने केलेलं आहे. लक्षात नाही का महाराज, बाप आणि लिकीचं प्रेम हे जगातील ठळक प्रेम आहे. आता मात्र अंतकरण दाटून आलं. ज्या दिवशी पाहुणे बघायला यायचे ना महाराज, त्या आदल्या रात्री बाप आम्ही जागताना बघितलेला आहे. मथारी म्हणते का हो, आज झोप लागत नाही का? डोळे लालबुंद झाले. ते म्हणतो काही नाही ग, उद्या माय लिकीला पाहुणे बघायला यायच्यात, ह्या घरात जर लेक गेली ना चांगलं कल्याण होईल तिचं. खरं सांगू का, आपल्याकडे तेवढे पैसे नाहीत, हुंडा नाही, नादीला लागू नका, ही पार्टी लय मोठी आहे, काय जाऊ दे, काय होईल, मी गहाण राहील, पण ह्याच घरात माझ्या लिकीचं लग्न करीन. खरं सांगू, ज्या दिवशी पाहुणे बघायला आले ना, थरथर हाताने कब्बशी घेऊन गेला पाहुण्यासमोर. म्हातारी म्हणते अहो लय हुंडा द्यायला लागेल, लय मोठी माणसं आहेत. तो काय म्हणतो माहिती का, बाई तुला पोरग पसंत आहे का ग? पोरगी जशी घालत हसतेला म्हणतो ह्याच घरात द्यायची, तुला काळजी करू नको, चांगलं आहे लेकरू. खरंच सांगू का, रुपया नव्हता खिशात बरं का, काहीच नव्हतं, खिसा फाटलेला होता. बाप कष्टाचा काबाडी, उस मळ्यात काढतोया, माझा कंठ दाटतोया. गोष्ट बापाची सांगताना खमीस खवाटी फाटलेलं, सुई दोऱ्यानं शिवलेलं आणि माझ्या बापाच्या धोत्राला अरे किती ठिगळं जोडलेलं. आज माहिती नाही काय, पण खरंच सांगू बाबा लय मोठं लग्न केलं बापानं, एवढं मोठं लग्न केलं. खऱ्या अर्थानं आज मंडपात मुलगी उभी होती, नजर मात्र कुणाकडेच नव्हती. कॅमेरावाला म्हणतो अरे दिदी थोडी स्माईल दे. मैत्रीण म्हणते अरे तू का हसत नाही, भर लग्नात का रडती? म्हणजे काय नाही ग, बाप दिसत नाही लग्नात. आई जवळ आली, आईला म्हणते माय, अरे बाप नाही दिसत ग. माय म्हणते खरंच सांगू का बाई, तुला हळदी लागलं ना तसा तेव्हापासून तुझं म्हातारं जेवलं नाही बघ, आज सकाळपासून पत्रावळ्या गोळा करते. खरं सांगू का, बसणाऱ्या कोणीही लिकीला विचारा, ज्या दिवशी तुमचं लग्न होतं ना त्या दिवशी सगळ्यात जास्त उलघाल तुमच्या बापाची होती. इथं बसणाऱ्यांचा काहींचा बाप जिवंत असेल, काहींचा बाप गेला असेल,
सजना हो, मी बाप नाही सांगायला आलो, मला फक्त मुराळ्याला स्पर्श करायचा आहे. मी तुझ्यासाठी जीवन जाळीले आणि तुने नाही पाणी पाजिले. हे 500 किलोमीटरवर मी सांगायला नाही आलो. मला सांगायचं काही लक्ष नाही का? अंतकरण भरून आलं, हृदय दाटून आलं. आई म्हणती बाई मंडपाच्या मागं असेल बघ म्हातारं. खरं सांगू का कुठं होता? मंडपाच्या मागच बसला होता, खांबाला पाठ लावून बसला होता. आचार्याचे किती द्यायचे, कार्यालयाचे किती द्यायचे, कुणाचे किती पैसे द्यायचे? ए दादा खरं सांगू का तेव्हा? खरं सांगू ऐका ना, आयुष्यभर आमच्या जीवनाची टॅली लावली होती नी, पण ह्याच्या जीवनाची टॅली त्याला कधीच लावता आली नाही. आयुष्यभर आम्हाला सेट करण्यासाठी प्रयत्न केला, पण आयुष्यात जो स्वतः कधीच सेट नाही झाला ना त्याला बाप म्हणतात. खरं सांगू महाराज, पडद्याच्या समोर राहून प्रेम करणारी आमची आई आहे आणि पडद्याच्या आडचा कलाकार म्हणजे आमचा बाप आहे. आयुष्यभर महाराज मी 35 वर्षाची पोरं मोठ्याने रडताना बघितल्यात. मी लेकराला विचारलं काय झालं? शेवटची आंघोळ घालायची बापाला. अरे लोक थांबलीत, उचलायचंय तुझ्या बापाला. महाराज 35 वर्षाचं पोरगा टाहो पोडून रडत होतं. त्याला म्हणलं काय झालं रे बाबा? काही नाही म्हणलं महाराज, आयुष्यभर बनेलवरच बघितलं म्हातारं, आज शेवटची पाठ काळी पडलेली बघितली. लय आधीच बघायला पाहिजे होता. ए तरुणांनो खरं सांगू का, चिरा पडलेला पायी हरवाळीच हातात घ्या बरं का. नंतर जर काळाच्या पडद्याआड गेली ना माणसं, आयुष्यात मातीतून माणसं परत कधी झालेली नाही. आहे तोपर्यंत वेळ द्या. ही जुनी माणसं आमच्यासाठी लय महत्वाची आहेत. हे पेड़ बुडे हुए हे फल नाही दे सकते, लेकिन इनके प्यार की छाव जरूर देगे. प्रेमाची सावली देणारी माणसं आम्ही जपणं फार गरजेची आहे. इथं बसणाऱ्या काही लेकींच्या डोळ्यासमोर त्यांचा बाप आला असेल ना, खरंच त्यांना वाटलं असेल की माझा बाप असाच आहे. खरंच महाराज असाच आहे. महाराज मी खरंच मोठी मुलं 40-35 वर्षाची मुलं मोठ्याने आंबारडा फोडताना बसती. बापाच्या उशाला जाऊन पोरग बसतं. म्हणणार काय झालं? ते म्हणजे महाराज इथं बाप झोपायचा माझा, आता जिवंत नाही बिचारा. पण खरं सांगू का, जोपर्यंत जिवंत होता ना तोपर्यंत लई वेळ द्यायला पाहिजे होता. आम्ही रात्री 2-2 वाजता आलो ना तरी म्हातारं जागा राहायचं, म्हातारी जागी राहायची. खरं सांगू महाराज, आज पोराच्या डोळ्यात पाणी होतं. दुःख याचं होतं, अकाउंटवर पैसे लई क्रेडिट झाले होते, पण आयुष्यातला बाप मात्र डेबिट झाला होता. खरं सांगू महाराज, पैसे लई येतील आणि एकदा माणसं गेली की ती परत येत नसतात. आयुष्यात माणसं लई दुर्लभ आहे, लई दुर्लभ आहेत, लई दुर्मिळ आहेत. आता मात्र हे दाटून आलं. लई मोठं लग्न केलं. ज्या दिवशी लिकीचं लग्न ना त्या दिवशी जावायच्या बाजूचा दरवाजा उघडला आणि जावाई बापूला म्हणतो, जावाई बापू काळजाचा तुकडा काढून दिला बरं का, जीवापड जपा माया लिकीला. लेक सासराला गेली. बाबा पहिल्या दिवशी भाकरी थापायला बसती. भाकरी काय पोरीला जमाना. सासूबाई म्हणते, हे सुनबाई 8 दिवस झालं गंमत बघते, दाराकडे बघती, भाकरीकडे बघती, तव्याकडे बघती. आईने शिकवली नाही का भाकर? अहो तसं नाव सासूबाई चांगली भाकरी टाकते. अरे मग रडती कशा बाई? त्या चुलीच्या जाळ्या लागतात ना म्हणून डोळ्यात पाणी येते. अरे तसं नाही, घरची परिस्थिती लई भारी, पण तुझ्या सासऱ्याला चुलीची भाकरी आवडती म्हणून तुला तिथं बसावले. खरं सांगू का, 8 दिवस झालं बाप काय येईना आणि मुलीच्या डोळ्यातलं पाणी काय थांबाना. बाप साठवितो अश्रू फक्त एका क्षणासाठी, जन्मभराचे रडतो लेक जाताना सासरी. ज्या दिवशी लेक सासरी निघाली ना त्या दिवशी धाय मोकलून रडणारा बाप आम्ही आमच्या डोळ्यांनी बघितला. मुराळी शब्द विषद करतोय आणि मुराळी सांगण्यासाठी हा मुद्दा तुमच्या समोर मांडलाय. आलोय मुद्द्याच्या जवळ, ऐका नाही. आता मात्र ध्येय दाटून आलं. 15 दिवस झालं कृष्ण महाराज बाप काय येईना आणि मुलीच्या डोळ्यातलं पाणी काय थांबाना. सासूबाई म्हणते, सुनबाई अरे 15 दिवस गंमत बघते, आम्ही लोक चांगली नाहीत का? नाही हो सासूबाई, लय सोन्यासारखी माणसं आहेत तुम्ही. अरे मग रडती कशा बाई? खरं सांगू का, बापाचा डायबिटीस ब्लड प्रेशर कमी जास्त झालेला मुलीला माहिती. कोणत्या कप्प्यात कोणत्या कबाडात डायबिटीस ब्लड प्रेशरची गोळी ठेवली ना हे लेकीला माहिती आहे. श्रमलेल्या बापासाठी लेक नारळाचं पाणी आणि लढणाऱ्या लेकीसाठी बाप बुलंद कहाणी. महाराज आता मात्र अंतकरण दाटून आलं, हृदय भरून आलं. समजत नव्हते लेकीला काय करावं. सासूबाई म्हणते, सुनबाई अरे का रडती? चुलीच्या जाळ्या लागतात म्हणून डोळ्यात पाणी येतं. बसणाऱ्या लेकीला विचारतो, नाही रडणाऱ्या लेकीला विचारतो. चुलीच्या जाळ्या लागतात म्हणून लेकीच्या डोळ्यात पाणी आहे का बापाची आठवण येते म्हणून? बापाची आठवण येते म्हणून लेकीच्या डोळ्यात पाणी. 20 दिवस झालं गणेश महाराज. 21व्या दिवशी बाप दारात उभा राहिला. आज दाराकडे लक्षच नाही गेलं पुरीचं आणि बापाने दारातून आवाज दिला. त्याचे हातपाय थरथर कापत होते, कारण 8 तास कष्ट करणारा बाप आता लेकीचं लग्नातलं कर्ज फेडण्यासाठी 15 तास कष्ट करत होता. आज खऱ्या अर्थाने त्याला अशक्तपणा आला होता, पण लेकीला भेटायची ओढ मात्र त्याच्या हृदयात होती. मुराळी सांगतो ऐका. बाप दारात उभा राहिला आणि बापाने आवाज दिला, बाई अरे येऊ का घरात? नुसता एवढाच म्हणला, धाडकन पोरगी उठली. पीठ बी तिथंच, परात बी तिथंच आणि तवा बी तिथंच आणि कडकडून जाऊन बापाला मिठी मारली. खरं सांगू का आई, जशी बापाला मिठी मारली ना त्याची डासा पोर रडायला लागली. बाप म्हणतो, भाई अरे लोक चांगली नाहीत का? कशा बाई रडती? बाबा लई सोन्यासारखी माणसं दिली हो, काहीच अडचण नाही बाबा.
लई चांगलंय, कल्याण झालं माझं. आणि मग रडते कशा बाई? सांगा ना बाबा, 8 तास कष्ट करताना आता 15 तास कष्ट करता का नाही? आठवण नाही आले का पुरीची? बाप म्हणतो बाई खरं सांगू का, पोरगी ढसा ढसा रडताना बघितली, मिठी सुटली, आता बापाने मिठी मारली. बाप म्हणतो हे बाई रोज आठवण आली र, 20 दिवस झालं मन मात्र सुन्न झाले, घर मात्र मोकळं झाले, कळत नाही माझा काळजाचा तुकडा कुठे, गोळीची डबी सापडलीच नाही ग, कधी तुझ्याकडे येतो असं झालं. आज बाप रडायला लागला. ऐका ना सजनाव, या स्टंपपासून त्या स्टंपपर्यंत जाणारा विराट कोहली, रोहित शर्मा आमच्या भारत देशासाठी खेळतो, आम्हाला अभिमान आहे. हाय व्होल्टेजची मॅच साहेब, या स्टंपपासून त्या स्टंपपर्यंत निघाला, पोहोचल का नाही म्हणून धडकी भरली. पण खरं सांगू का, या स्टंपपासून त्या स्टंपपर्यंत पोहोचला, अखंड भारताने टाळ्या वाजवल्या. पण तुमचा आणि माझा बाप सलाईन लावले होते, पेन किलरचे इंजेक्शन घेतले, पण या बांधावनी त्या बांधाव निघाला होता. मग मला सांगा, या स्टंपपासून त्या स्टंपपर्यंत जाणारा खेळाडू त्याच्यासाठी टाळ्या वाजवल्या, तर या बांधावनी त्या बांधाव जाणारा आणि पोहोचणारा बाप याच्यासाठी टाळ्या वाजवायला काय हरकत आहे? बाप करी जोडी लेकुराची ओढी, आपली करवंडी वाळूनी, जगी ऐसा बाप व्हावा ज्याचा वंश मुक्तीस जावा. आता मात्र लिकीच्या डोळ्यातनं पाणी पाहिल्यानंतर बाप रडायला लागला. मुद्दा असा आहे महाराज, मुद्दा असा आहे, लिकीच्या डोळ्यात बापासाठी पाणी येणारच आहे, पण हंबरडा फोडणारा बाप रडताना आज आम्ही बघितला होता. लिकीच्या डोळ्यात पाणी काय येणार? तिचं मातृत्व हळवं आहे, तिच्याकडं जिव्हाळा आहे, तिच्याकडं प्रेम आहे, तिच्याकडं वात्सल्य आहे, तिच्याकडं संवेदनशीलता आहे. लिकीच्या डोळ्यात बापासाठी पाणी येणार याच्यात नवल नाही, मात्र बाप लिकीसाठी रडावा हा मुराडी मात्र दुर्लभ आहे. जगाच्या मालकांना तुकोबाऱ्यांनी बोलवावं याच्यात दुर्लभता नाही, पण तुकोबाऱ्यांची भक्ती, परमार्थातलं सामर्थ्य आणि नाम साधना या जोरावर जगाचा मालक तुकोबांसाठी यावा हा मुराडी दुर्लभ आहे. विठ्ठला मग आले जगद्गुरु तुकोबार आहे. पुढते हे जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून या समाजासाठी आले. पण समाजासाठी काम करताना तुकोबार आहे समाजासाठी कार्य करत होते. पण जगद्गुरु तुकोबार आहे महाराज त्या काळात समाजाला संत कळले नाही आणि आता संत राहिले नाही. बरोबर ना? आहेत का संत? शोधून मी सापडणार नाही. फार कमीत कमी अडचण काय माहिती का, संत कधीच सांगत नाही समाजाला आम्ही संत आहेत. समाजाने ओळखायचं असतं हे संत आहेत, आणि जे सांगतात ना मी संत आहे तो कधी संत नसतो. लक्षात नाही का? याचं कारण काय? आता तुम्ही काय म्हणले महाराज तुमची पावलं आमच्या घराला लागले पाहिजे, पण आमच्या शर्टाला खिशे आहेत ना, नाही लक्षात आलं का अजून बी? आणि त्या जॅकेट घातच्या परत 3 खिशे वाढले. जेवढा कीर्तनकार त्यांची तेवढं मानधन मोठे. लक्षात नाही का मला काय सांगायचे? संतांनी सदरे घातले पण सदरेला खिशे नव्हते. अखंड जया तुझी प्रीती, अखंड जया अखंड जया तुझी प्रीती, मजिदी तयाची संगती, हा मग मी कमळा पती, तुझबाना कंटाळा पडोनी राहीन उगाची संताची पाय, अखंड दया तुझी. चांगले गाणार आहे म्हणून मी म्हणा ना बरं का. काय होतं दुसरे का अशी अडचण आहे. आता त्यांनी आलेलं आहे चिठ्ठीवलेलं आहे छत्रपती शिवाजी राजा सांगा. बघा आता ह्याच्यावर मेन्शन केलं त्यांनी. अखंड महाराष्ट्रभर आणि 5 राज्यात गेल्यावर तरुणांचा आग्रह असतो महाराज शंभूराजे आणि शिवबाराजे सांगा. आणि मग मी पकवाजावला पांढरी 2ला, राजे सांगताना गुरुजी पांढरी 4ला चालायला लागते, डबल स्केल मुळमुळीत. आता मी जा असं म्हणलो, राजे म्हणले तानाजी बरा आहेस का?
आणि लय दिवस झाला परतो रामबा इकडे आला नाही असं म्हणलं मला बोलेल का परत कुणी छत्रपती शोभाराजे म्हणजे रुबाब राजगडावर महासाहेब जिजावत आणि महासाहेब सांगतात राजा दिसतो का तो कोणाला हो महासाहेब दिसतो ना राजा त्या कोणाला फडकणारे त्या दुश्मनांचं निशान दिसतं का हो महासाहेब दिसतं ना राजा तेच आमच्या डोळ्याला चकमा करून जात आहे आदने असावी महासाहेब राजा उतरा ते दुश्मनांचं निशान आणि पुन्हा एकदा फडकू द्या हा भगवा या कोढाऱ्यावर सह्याद्रीच्या दरी दरी खोऱ्यातून 18 पगड जाती 12 उलतेदार या सगळ्यांना सोबत घेत स्वराज्याची निर्मिती करणारा आणि महाराष्ट्रावर पहिला भगवा फडकवणारा जगातला पहिला राजा छत्रपती शिवाजी राजे भोसले ट्रेलर हे पिक्चर आहे बाकी विठाला विठाला